Hello everyone, welcome to सॅम लर्निंग पॉईंट. सॅम लर्निंग पॉईंट या चॅनलवर तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. डिअर स्टुडंट, ग्रामर फॉर एव्हरीवन या सदराखाली आपण पार्ट ऑफ स्पीच बघत आहोत. पार्ट ऑफ स्पीचचे मागील 4 पार्ट पाठीमागील व्हिडिओमध्ये समजून दिलेल्या आहे. पाठीमागील 4 व्हिडिओचे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मी ह्या व्हिडिओच्या शेवटी खाली देत आहे. आज आपण पार्ट ऑफ स्पीचचा पुढील भाग 5वा द ॲडवर्ब क्रियाविशेषण बघणार आहोत. संपूर्ण व्याकरण समजून घेण्यासाठी प्लेलिस्ट या चॅनलवर असणाऱ्या प्लेलिस्टमधील ग्रामर फॉर एव्हरीवन बघा आणि अभ्यास करा, म्हणजे तुमचा इंग्रजीचा पाया मजबूत होईल आणि इंग्रजीचं ग्रामर तुम्हाला खूप सोप्या भाषेमध्ये समजतील. तर चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पार्ट ऑफ स्पीचमधील पुढील भाग 5वा भाग द ॲडवर्ब क्रियाविशेषण समजून घेणार आहोत. समजून घेऊया. आता हे बघा, क्रियाविशेषणची व्याख्या काय आहे. क्रियापदाबद्दल, विशेषणाबद्दल किंवा दुसऱ्या एखाद्या क्रियाविशेषणाबद्दल अधिक माहिती देणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण असे म्हणतात. म्हणजे जे काही क्रियापद असेल, विशेषण असेल किंवा दुसरे एखादी क्रियाविशेषण असेल त्याच्याविषयी अधिक माहिती देणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण म्हणतात. याची इंग्लिशमध्ये डेफिनेशन अशी होईल: अ वर्ड विच टेल्स अस मोर इन्फॉर्मेशन अबाउट अ वर्ब or an adjective or another adverb is called as adverb. First example, Samir studies hard. Second example is Amol was very sad. Third example is your book is there. And fourth example is my uncle came yesterday. आता इथे अंडरलाईन किंवा बॉक्स केलेले वर्ड्स बघा. हे वर्ड्स क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगतात. हे लक्षात ठेवा, फार महत्त्वाचं आहे. वाक्यातील मुख्य क्रियापदाला हाऊ म्हणजे कसा, वेअर कोठे, वेन केव्हा यापैकी एखादा प्रश्न विचारल्यानंतर जे उत्तर येते ते क्रियाविशेषण म्हणजे ॲडवर्ब होय. ॲडवर्ब समजून घेण्याची एकदम सोपी पद्धत कशी आहे. वाक्यातील मुख्य क्रियापदाला हाऊ, वेअर, वेन असे प्रश्न विचारायचं, ऑटोमॅटिक आपल्याला ॲडवर्ब समजतं. आता दुसरा नियम काय आहे. क्रियाविशेषण हे आपल्या टाईम, प्लेस, मॅनर म्हणजे पद्धत किंवा रीत, फ्रिक्वेन्सी वारंवारिता, डिग्री प्रमाण, रिझन कारण, निगेटिव्ह निगेशन नकार याबद्दल माहिती देतात. क्रियाविशेषण लक्षात ठेवा, टाईम, प्लेस, मॅनर, फ्रिक्वेन्सी, डिग्री, रिझन, निगेशन नकार याबद्दल माहिती देतात. आता आपण इथे क्रियाविशेषणचे प्रकार बघणार आहोत. पहिला येईल ॲडवर्ब्स ऑफ टाईम, दुसरं येईल ॲडवर्ब्स ऑफ प्लेस, तिसरं येईल ॲडवर्ब्स ऑफ मॅनर, चौथं येईल ॲडवर्ब्स ऑफ फ्रिक्वेन्सी, पाचवं येईल ॲडवर्ब्स ऑफ डिग्री ऑर क्वांटिटी आणि 6वं येईल ॲडवर्ब्स ऑफ रिझन, 7वं येईल ॲडवर्ब्स ऑफ असर्शन. आता
या 7 प्रकाराचे नेम आणि त्याचे उदाहरणे आपण इथे बघणार आहोत. प्रथम बघूया ॲडव्हर्ब्स ऑफ टाइम म्हणजे कालदर्शक क्रियाविशेषण, ज्यामध्ये स्थळाचा आणि काळाचा विषयी माहिती मिळते. ती घटना किंवा ती सिच्युएशन केव्हा घडली हे आपल्याला समजतं. एक्झाम्पल, आय गो, आफ्टर, बिफोर, अर्ली, लेट, नाऊ, देन, सून, डेली, टुडे, टुमारो, एट, ऑलरेडी, yesterday, still, presently, since, immediately, recently इत्यादी. क्रियापदाला जो मेन क्रियापद असतो त्या क्रियापदाला व्हेन म्हणजे केव्हा हा प्रश्न विचारल्यानंतर वरील कालदर्शक क्रियाविशेषण मिळतात. उदाहरण बघा. रमेश गोज टू स्कूल डेली. ईशान केम yesterday. थर्ड, आय हॅव नॉट हर्ड दिस बिफोर. इथे सर्व काल दर्शवलं जातं बघा. फोर्थ, मीट मी आफ्टर 7 in the evening. आता ह्या क्रियाविशेषणाचा दुसरा प्रकार आहे ॲडव्हर्ब्स ऑफ प्लेस म्हणजे स्थलवाचक क्रियाविशेषण. क्रियापदाला कोठे असा प्रश्न विचारल्यावर स्थलवाचक क्रियाविशेषण मिळतो. जसे हिअर, देअर, इनसाइड, आउटसाइड, अप, डाऊन, अबाव, बिलो, फार, नियर, इन, आउट, एव्हरीवेअर, बॅकवर्ड, फॉरवर्ड, अवे इत्यादी. आता ह्यावरील एक्झाम्पल बघूया. देअर्स अ ग्रोसरी शॉप नियर माय हाऊस. सेकंड, प्लीज स्टँड देअर. थर्ड, कम इन. आणि फोर्थ, स्टँड अप. आता अंडरलाईन केलेल्या वर्ड्सकडे बघा. म्हणजे आपल्याला क्रियापदाला वेअर हा प्रश्न विचारल्यानंतर आपल्याला ॲडव्हर्ब्स ऑफ प्लेस भेटेल म्हणजे स्थलवाचक क्रियाविशेषण. म्हणजे बघा, देअर्स अ ग्रोसरी. आता ही ग्रोसरी कुठे आहे? नियर, आपल्या घराजवळ. इथे आलं. प्लीज स्टँड देअर, तू कुठे थांब? तेथे थांब. कम, ए, आत. स्टँड अप, उभे राहा. मग आता ह्या प्रत्येक वाक्यामध्ये जर क्रियापदाला वेअर विचारलं म्हणजे कोठे हा प्रश्न विचारला तर नक्कीच आपल्याला इथे ॲडव्हर्ब्स ऑफ प्लेस म्हणजे स्थलवाचक क्रियाविशेषण भेटते. नेक्स्ट, थर्ड आपण बघूया ॲडव्हर्ब्स ऑफ मॅनर, रीतिवाचक क्रियाविशेषण. क्रियापदाला हाव, कसा, कशी, कसे हा प्रश्न विचारल्यास रीतिवाचक क्रियाविशेषण मिळतात. उदाहरणार्थ, स्लोली, क्विकली, ब्रेवली, हार्ड, फास्ट, बॅडली, सॅडली, नाईसली, वेल, हॅपीली, लाऊडली, फ्लुएंटली, क्लिअरली इत्यादी. क्रियापदाला हाऊ, कसा, कशी, कसे हा प्रश्न विचारल्यावर रीतिवाचक क्रियाविशेषण मिळतात. त्याचे एक्झाम्पल बघूया. महक मूव्ड हर हेड स्लोली. वी कांट सी प्रॉपरली. दे कॅन लँड इझिली अँड सेफली. आता चौथा प्रकार बघूया ॲडव्हर्बचा. ॲडव्हर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी, वारंवारता दर्शक क्रियाविशेषण. म्हणजे
क्रियापदाला हाऊ, ऑपन, किती वेळा असा प्रश्न विचारल्यास आपल्याला खालील प्रकारे क्रियाविशेषण मिळतात. ऑलवेज, ऑपन, नेवर, जनरली, वन्स, ट्वाइस, अगेन, रिअरली, सेल्डम, रेग्युलर इत्यादी. उदाहरणार्थ, लैला always come late to school. Second, he never listened to anybody. I have visited the Taj only once. They seldom come here. आता अंडरलाईन केलेल्या वर्ड्सकडे लक्षात घ्या, म्हणजे आपल्याला ॲडवर्ब्स ऑफ फ्रिक्वेन्सी वारंवारता दर्शक क्रियाविशेषण भेटेल. नेक्स्ट 5 नंबरचा प्रकार बघूया आपण ॲडवर्बचा म्हणजे क्रियाविशेषणाचा. ॲडवर्ब्स ऑफ डिग्री और क्वांटिटी परिणामवाचक क्रियाविशेषण. विशेषण किंवा क्रियाविशेषणला हाऊ मच किती हा प्रश्न विचारल्यास परिणामवाचक क्रियाविशेषण मिळते. टू, इनफ, व्हेरी मच, लिटल, क्वाइट, ऑलमोस्ट, फुल्ली, इंटरली, पार्टली, प्रिटी, ओनली, कम्प्लीटली, हार्डली इत्यादी. उदाहरण आपण इथे बघूया. राजू वॉज टू केअरलेस. इट इज एक्स्ट्रीमली हॉट टुडे. इट वॉज प्रिटी लेट इन द मॉर्निंग. फोर्थ, आय फुल्ली अग्री विथ यू. 6 नंबर, ॲडवर्ब्स ऑफ रिझन कारणदर्शक क्रियाविशेषणे. क्रिया म्हणजे व्हाय, का, घडली याचे उत्तर यातून मिळते. जसे देअरफॉर, हेन्स, बिकॉज, अकॉर्डिंगली, कॉन्सिक्वेंटली, ॲज अ रिझल्ट इत्यादी. Sheru did not study, therefore he failed. Second, we have to discover a plan and act accordingly. Third, she is hence unable to give the answer. Fourth, Salim stayed at home because of his illness. आता 7वा प्रकार आपण इथे बघूया. ॲडवर्ब्स ऑफ असर्टेशन. ॲडवर्ब्स ऑफ असर्टेशन्स म्हणजे निश्चयात्मक क्रियाविशेषण. या क्रियाविशेषणाच्या साहाय्याने होकार, नकार, खात्री, निश्चय दर्शवला जातो. जसं यस, नॉट, नो, इंडेड, परहॅप्स, शुअरली, सर्टनली, बाय ऑल मीन्स. एक्झाम्पल, अ फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इंडीड. Surely he is my best friend. Our class teacher was not happy. Fourth, Rajiv Gandhi, Rahul Gandhi wants to become the
Prime Minister by all means. आता आपण इथे क्रियाविशेषणाचे 7 प्रकार पाहिलेला आहे आणि क्रियाविशेषणची व्याख्या आणि क्रियाविशेषण कसे ओळखायचे हे सुद्धा आपण इथे समजून घेतलेलं आहे. आय होप हा व्हिडिओ नक्कीच तुम्हा सर्वांना आवडला असेल. आवडला तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा.